हाय फॅमिली, तर नवीन एक आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत. तर मस्तपैकी आज माशाचा बेत आहे, तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला वाटण करून ठेवलंय. खोबऱ्याचा किस, घरचं आपलं नारळ आहे त्याचा, आलं लसूण पेस्ट, हां आलं लसूण पेस्ट, ही फुटाण्याचं कूट, ह्यात आलं लसूण कोथमीर खोबरं, आणि ह्या साईडला मास, आणि ह्या साईडला पण मासे आहेत. हे भाजी करण्यासाठी ठेवलेलं आहे, पुरीला तळण्यासाठी. हे कमेंट करून सांगा कोणता मासा आहे ते. शिंग आता कमेंट करून सांगा म्हटल्यावर तुम्हाला म्हणते कुठला आहे, मलाच माहित नाही. हा. आणि हे साईडला एक चिलप आहे, अख्खी ठेवलेली आहे, ती पोरींसाठी ठेवलेली आहे. ह्या साईडला भात लावलेला आहे. मिशी वाकडी झाली तर बघू शकता. तर मस्त पैकी आपलं असंच आता कंटिन्यू राहणार आहे डेली ब्लॉग. तर गरम तर असं होत आहे ना, तरी पण चालू आहे. तर बघू शकता. तर बघूया परीच्या पद्धतीने कशी करते ते. माझी पद्धत नाही. तर आलं लसूण पेस्ट टाकून घेतले, खोबऱ्याचा किस, भात, घरकुल टाकते. आणि ही लय ताप देते कुकर पण. फिश करी मसाला पण टाकून घेतला, सुहानाचा आहे. चवीनुसार बरं का, तुम्ही पण तुमच्याच चवीनुसार टाका मीठ. आणि थोडस वाटण टाकून घ्यायचं. ह्याच्यात काय काय केलं टाकलंय वाटण मध्ये? कोथमीर, आलं लसूण खोबरं. कोथमीर, आलं लसूण खोबरं, ओके. आता आपला घरगुती मसाला तुम्हाला तर दाखवलेलाच नाही, मम्मीने बनवलेला आहे घरगुती मसाला. आमच्याकडं म्हणजे पहिला मसाला आहे जुना, म्हणून काढत नाही आम्ही. फक्त माशाला किंवा असं चिकन ते बनवायचं असेल तेव्हाच काढतो आम्ही मसाला. तर बघू हे आता मस्त वगैरे असं बेत चालू आहे. 2 चमचे टाकलं, दीड असं सगळं मिक्स करून घेते. आता थोडस पाणी टाकलंय. ही पद्धत आहे का नाही, तर बाह्याने हिला पण शिकवले. कसली फ्राय म्हणते मला? मच्छी फ्राय, पण काहीतरी नाव असेल ना त्याला दुसरे. आणि कडक मच्छी आणि ही दुसरी असते ना, ते कमेंट करून सांगा, आम्हाला पण माहिती नाही कसं असतं ते. पण बेत असतो ते आपला झणझणीत असतो. होऊ शकता मस्तपैकी असे ग्रेव्ही झालेले आहे, पूर्णपणे त्याला तेल वरती आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मासे टाकायचे. तर मित्रांनो, जेवढं हिला येत नाही का नाही, तेवढं आपल्या मोठ्या ब्रदरला आपल्या येतं. एक वेळेस ते कधी करेल ना, त्यावेळेस त्याचा पण ब्लॉग टाकतो. आणि एक ब्लॉग आहे बघा, आम्ही केलेला आहे मस्त पैकी. त्याने चिकनची भाजी केलेली, ती पण तुम्ही जावा आणि बघा कसे, म्हणजे एक नंबर असं घरचा स्वयंपाक बनवतो ते. म्हणजे मला तर हिच्यापेक्षा बाहेरच्या हातची चव आवडते. तर बघा मासे टाकून घेते. पीस मात्र आपल्याकडे मोठेच असतात. चिकन असो मच्छी असो, सगळे मोठेच पीस असतात आपल्याकडे. खाणाऱ्याला वाटलं पाहिजे, खाणाऱ्याला वाटलं पाहिजे आपण खातोय म्हणून. तर चला मिक्स करून घेऊया सगळं. मस्तपैकी असं मिक्स करून घेतलंय सगळं. आता पूर्णपणे आता शिजवून घ्यायचं, मग बघा नंतर आखी फ्राय तयार होईल. आणि ह्या साईडला बाहेर आहे ते भाकरी चालू आहेत बाहेर. मम्मी भाकरी करते. मी भाकरी भाजी करणार आहे. माझं रुटीन काय, भात करायचं आणि फ्राय करायचं. त्याच्याकडे एवढंच असतं. भाकरी मम्मी कामावरून आली का नाही तरी पण चुलीवर मम्मी भाकरी करते. हिच्याकडे फक्त भाजीचं असतं नियोजन. मम्मी भाकरी ते सगळं करते. आणि सकाळी स्वयंपाक कधी कधी मी करते, जास्त तेच करतात. संध्याकाळ त्याच स्वयंपाक. हा, जास्त मम्मीच करते स्वयंपाक. धुणं भांडी एवढीच करते. तेवढं तुम्हाला काम आहे. तर घाम बघू शकता मित्रांनो किती आलाय. ह्या साईडला बघा भाकऱ्या चालू आहेत मम्मीच्या. मम्मी कामावरून आले आणि भाकरी करायला लागले. आणि कशाच्या आहेत मम्मी?
तर ज्वारीच्या भाकरी चालू आहे बरं का नियोजन आपलं. ज्वारीच्या भाकरीचं नियोजन चालू आहे मस्त पैकी असं बसतो. काय तुझं काय काय हे अवतार बघ ना. काय मम्मीचं म्हणजे दररोजच असतं, एक दिवस खाडा नसतो मम्मीला. दररोजच असते काम 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 म्हणतो त्याला नको करू, पण नाही लेकरांसाठी पोरींसाठी असते. आमच्यासाठी काय नाही, पण दोन पोरींसाठी 2 नातींसाठी करायचंय. बघितलं का, आमच्यासाठी काय नाही, 2 नातींसाठी. बघा ही एक नात आणि इथे एक बसलेली नात. हे आणि ह्या साईडला भाकरी चालू आहे. भाकऱ्या चालू आहे तिकडे. तिकडे बघा आजी पशी बसली आहे, पंजा आजी पशी बसली आहे. उद्या कशाचा बेत आहे मम्मी? होय काय करायचंय ते सांडग. तर उद्या सांडग करायच्यात. तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये दिसेल सांडग ते कसे करते ते. आणि पीठ ती कधी ठेवणार करून? आता संध्याकाळी. तर सांडग्याचा पूर्ण ब्लॉग एकच असेल, त्यामुळं पीठ ते आहे ना सगळं प्रॉपर तुम्हाला एका ब्लॉग मध्ये करून दाखवेल. तर आपल्या आता मम्मी दररोज दिसर बरं का ब्लॉग मध्ये मस्त पैकी आपले सगळं म्हणजे टोटल. तर बघा मस्त पैकी असं पाणी सुटले वरती तेल पण. आणि थोडं घेते हलवून. हा मिक्स नको करू, नाही तर सगळे मासे सगळे मासे म्हणजे चिरफाड होईल. म्हणजे इथं चपाती घेऊन असंच खावं लागेल आम्हाला. त्यामुळं हा 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 वास तर असा आहे ना बाबा, ही एक नंबर. असा आता तोंडाला पाणी सुटले. खरं तर कशामुळं टेस्ट होती माहितीये का? आलं लसूण जास्त टाकलं ना मग ते भारी चव लागते. बघा कसं आहे डोकं, याला म्हणतात बायको. बायको नाही, तुमच्या भावाचं डोकं. तुमच्या भावाने मला सांगितलं, तेव्हापासून जरा डोक्यात घेतलं. नवरा कुठे गेला? नवरा हरवला. बघू शकता विचारलं टिकली घामाने राहत नाही, काय करावं आता. त्यामुळे म्हणलं नवरा कुठे गेला. तर मस्त पैकी बघा आता चुलीवर आता नियोजन चालू आहे बरं का. घरात गॅसवरती मच्छी फ्राय केली, त्यामुळे आता चुलीवर चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे गॅस पण किती महाग झालाय आणि गॅसला काही नंबर लागत नाही, त्यामुळे आता चुलीवरच चालू आहे. ज्याला चुलीवर जमत नाही त्यासाठी असं गेलं. बरं आहे, तुम्हाला दररोज चुलीवरच पाहिजे. मोदीच्या घरी असं 4 गॅस असतात. 4 गॅस. मग आम्हाला इथं त्रास पडतोय ना, ज्याला येत नाही त्याला. तर या साईडला बघा मग वाटण केलं ना याने, त्यातला अर्ध भाजीसाठी ठेवलंय. आता वाटण घेते टाकून. आता मसाला टाकून घेते 2 चमचे. मसाला 2 चमचे अगोदरच आणलेला काढून तिने. एवढा मोठा डबा कुठं आणून? घरकुल पण आता मच्छी फ्राय जे फ्रायला होतं ना तेच टाकून घेते. त्यामुळे सगळं म्हणजे एकदमच घेते टाकून. आणि ह्या साईडला हळद शिवाय चव नसते कुठल्याच भाजी. हो का? मग हळद म्हणजे हळद शिवाय मजाच येत नाही ना भाजीला. मिक्स करून घेतले मस्त पैकी, ग्रेव्ही करून घेतली त्याची. आता चवीनुसार मीठ घेते टाकून. आणि वरती थोडस पाणी घेतलं. जळणार नाही ना ती ग्रेव्ही सगळी. ग्रेव्ही जाणार नाही त्यासाठी पाणी घेतलं टाकून तुम्ही मस्त पैकी. असं बघा फुटाण्याचा कुडा आणि पाणी टाकून घेतलंय मस्त पैकी. असं शिजलं पाहिजे ना ते त्याच्यात, मग परत कचकच लागतं भाजीमध्ये. फुटाण्याचा कूट टाकून घेतला, त्यात पहिलंच पाणी टाकलं होतं म्हणजे शिजलं पाहिजे ना ते व्यवस्थित. मस्त पैकी आता तरी आली. आणखी तेल नाही टाकलं, काय नाही टाकलं. मिक्स करून घेते मस्त पैकी.
आणि आमच्या साहेबांना मुंडकं खायलाच येत नाही माशाचं. आपण कधी खात पण नाही म्हणतो आणि शेपटी पण नाही खात, फक्त मधलं जे असतं ना त्याचं पोट, फक्त ते, बाकीचं काहीच नाही खात. मस्त पैकी बघू शकता झणझणीत असं बेत झालेला आहे. आता पाणी टाकून घेते. हवा का मांज. तर 2.5 तांब्याच्या वरती पाणी घेतलंय बरं का टाकून, कारण का जेवायला पब्लिकच आहे तितका. किती 6 जण आणि आजी दुसरं कोण आहे? 7 जण. 7 जणाला पुरायचे का इतकी? पुरते मम्मी एवढी पुरते ना. आणखी थोडं. ओके. तर मस्त पैकी असा 3 तांबे झाले. 3 तांबे झाले मस्त पैकी. ह्या चिटुकलीने बघा काय बनवलं. लालू बनवले. लाडू भाकरीच्या पिठाचे लाडू. तर मस्त पैकी बेत बघा. ह्या साईडला शेपटे घेतली वाढून, ह्या साईडला भाजी, ह्या साईडला फ्राय, त्या साईडला फ्राय पण दिलं. फ्राय बघा मस्त पैकी असं 1 नंबर असं फ्राय झालेला आहे. तर आपली फॅमिली बघा मस्त पैकी. आजीला बोलवलं वस्तीवरनं खाली जेवायला. इकडे मम्मी आणि इकडं सिया आणि आतमध्ये गेले प्रज्ञा. तर असं बघा व्ह्यू कसं बसलोय आम्ही बाहेर जेवायला बघा. त्याला म्हणतात काय म्हणतात आपली पूर्वीची परंपरा बघा. लगेच डोक्यावर घेतलं का नाही होतं, ह्याला म्हणतात परंपरा. तर बघा आपला व्ह्यू कसा आहे घराचा. आणि ह्या साईडला आपण जेवाय बसलो आणि ह्या साईडला रूम. बघू टेस्ट सियाला रियाला. तर टेस्ट बघूया मस्त पैकी. ग्रेव्ही आणि मासा बघू शकता. एक नंबर. मला तर वाटतं हॉटेलमध्येच हॉटेलात टाकून द्यावा एक. होय मम्मी हॉटेलात टाकून द्यावं. तर मस्त पैकी असा 1 नंबरच बेत झालाय बघ. कसा झालाय बेत 1 नंबर. आणि भाजीचा पण बघू 1 नंबर असा बेत झालाय. तर मित्रांनो या जेवायला फ्राय पण देतो, रस्स्यातलं पण देतो. एक असा नंबर बेत झालाय. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, कारण का आपलं असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि लाईक करा, कमेंट करून सांगा हे चुकते ते चुकते. तर त्या पद्धतीने बनवूया व्हिडिओ. मोटर बंद करायला गेले ते टाकीला पाणी चालूच होतं. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं सेंड करू. बाय बाय.